नमस्कार, मी रिनेश रंजन. अजितदादांचा विमान अपघात हा केवळ अपघात आहे, हा घातपात नाही, यावर कुणीही राजकारण करू नये असं बोलून थोरल्या पवारांनी चूक तर केली नाही ना. मग त्यांनी चूक केली नाही तर मग रोहित पवार पत्रकार परिषदेत आपलं पॉवर पॉइंट प्रस्तुत करून काय सांगतायत, त्यांना काय म्हणायचं आहे? एकीकडे आजोबा म्हणतात हा घातपात नसून केवळ अपघात आहे, आणि नातू म्हणतो दुसरीकडे मला घातपाताचा संशय येतो आहे. आता आजोबांचं खरं मानायचं की नातवाचं, हा प्रश्न पडला आहे. आणि तो कुणाला पडलाय बघा. महाराष्ट्रातील काही मोजक्या पत्रकारांना आणि काही खंद्या भाजप भक्तांना याचा खूप मोठा प्रश्न पडला आहे. काहींना खरोखरच प्रश्न पडला असेल यात तीळ मात्र शंका नाही, पण काही जणांना मात्र दोघांचीही भूमिका योग्य आहे हे माहीत असूनही उगाचच विषय संपावा म्हणून, काहीतरी टांग ओढायची म्हणून महाराष्ट्रातील जनतेला भ्रमित करण्याचं सोयीस्करपणे कारस्थान सुरू आहे, ज्याला आपण षडयंत्र म्हणतो. या अशा उपटसुंभ सोंगाड्यांच्या बातमीपुढे बिन वाजवण्यापेक्षा मला वाटते महाराष्ट्राला नेमकं खरं काय आहे ते आता सांगण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मंडळी, हे विश्लेषण आज तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं त्या दिवशी, अर्थातच 28 तारखेला जे विधान शरद पवारांनी मीडिया पुढे केलं ते का केलं, आणि मग लगेच 4 ते 5 दिवसांनंतर रोहित पवारांनी घातपाताच्या संशयावरून पत्रकार परिषद घेणं सुरू केलं. मग शरद पवार खरे की रोहित पवार खरे, या दोघांच्याही भूमिका वेगळ्या आहेत. तर मग काही उपटसुंभ पत्रकारांच्या मते नातू आजोबांना खोटं पाडतो आहे असं त्यांना म्हणायचं आहे. अशा वेळी परिस्थितीची जाणीव ठेवून जुने जाणते नेते फार संयमाने आणि शिताफीने वागण्याचा प्रयत्न करत असतात. नेहमीचा आपल्याला हा अनुभव आहे. घातपाताची चर्चेची धुसफूस तर त्याच दिवसापासून महाराष्ट्रात सुरू झाली होती, अर्थात अफवा म्हणायला हरकत नाही. आणि याची चुणूक लोक चर्चा करतायत घातपाताची, याची चुणूक शरद पवारांना देखील लागली असेलच, यात काही शंका नाही. आणि त्यामुळेच या गोष्टीचं गांभीर्य राखून एका ज्येष्ठ नेत्याला ही भूमिका घ्यावी लागली. कारण जर का ते स्टेटमेंट त्यांनी केलं नसतं त्यावेळी, किंवा ते पत्रकारांपुढे थोडं देखील किंतु परंतु ठेवून बोलले असते, काहीतरी मनात शंका ठेवून बोलले असते, तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी काय घडलं असतं याची कल्पना आपण करू शकत नाही.